वाशिममध्ये निसर्गाचा कहर, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. हळद भिजली, केळीचे झाड उन्मळून पडली आणि शेतकऱ्यांच्या हातात राहिलं ते फक्त नुकसान. रिसोड तालुक्यात नेमकं किती नुकसान झालंय? वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने तयार केलेली आणि वाळत घातलेली हळद अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे भिजली आहे. या पावसामुळे हळदीची गुणवत्ता घसरून बाजारभावावरही परिणाम होणार आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. मी भागवत अशोक देवकर, राहणार कंकरवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथला हळद उत्पादक शेतकरी असून काल आलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या हळदीचे खूप नुकसान झालेले. काढणीचा खर्च, लागवडीचा खर्च, माझ्याकडे जवळपास 3 एकर शेती हळदीची होती. 3 एकरमध्ये जवळपास आम्हाला बऱ्यापैकी उत्पादन झालं. पण काय होते माहिती आहे का, कालच्या पाण्यामुळे, अवकाळी पावसामुळे काय होतं की बाबा आता हळद पूर्णपणे उकडून काढल्यानंतर वाळत आलेली होती, बरोबर आहे. त्यानंतर मग काय झालं, रात्री पाऊस आला, अवकाळी पाऊस आला, वारे वादन होतं. आम्ही त्यावर ताडपत्री झाकली, पण ती ताडपत्री वाऱ्यामुळे उडून गेली. त्यानंतर मग काय झालं की पाऊस आला, पावसामुळे हळद ओली झाली. ओली झाल्याच्यानंतर काय झालं की बाबा आता काय होते माहिती आहे का, आता साहजिकच आहे की कोरडी हळद आणि ओली झालेली हळद यामध्ये फरक असतो. काय होते माहिती आहे का, ओल्या हळदीला भाव तेवढा भेटत नाही, जवळपास 50% 40% जवळपास उत्पन्न होऊनही भाव कमी मिळतो त्याला. मग काय फायदा आमचा, याकडे शासनानं काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे. रिसोड शहरासह कंकरवाडी आणि आगरवाडी परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची उभी झाडं अक्षरशः उन्मळून पडली आहे. काही दिवसातच उत्पादन सुरू होणार असताना हा पाऊस शेतकऱ्यांकरिता मोठा धक्का ठरला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरल्याची भावना व्यक्त केली जात आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. एकीकडे हवामानाचा अंदाज चुकतोय आणि दुसरीकडे शेतकरी मात्र निसर्गाच्या भरोशावर उभा आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळेल का, हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. माझं नाव धनंजय नामदेव कोल्हे. काल जो आमच्या इथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामध्ये आमच्या 1 वर्षाखाली आम्ही जी केळीची लागवड केली होती तिचं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे आमचा 75% नुकसान झालेली आहे आणि जो लावलेला खर्च आहे तोही वसूल होत नाही. याकडे आम्हाला तरी वाटते शासनाने अपेक्षित आम्हाला म्हणजे पंचनामे वगैरे करून आम्हाला अपेक्षित मदत करावी.